नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. असत राहा, मजेत राहा. आज आपण इथं खानदेशी वरणबट्टी बघणार आहोत. त्याला राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये दाळबाटी म्हणतात. यासाठी मी इथं 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं 1 चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच ओवा टाकलेला आहे, अर्धी चम्मच हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार घ्या. त्यानंतर मी इथं 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल टाकून मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि ज्या वाटीने मी इथं गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं पाणी घेतलेलं आहे. 3 वाटी गव्हाच्या पिठाला 1.5 वाटी पाणी लागतं. तर मग ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बघायचं. रवा जेवढा राहील तेवढं पाणी सोचेल त्याच्यामध्ये. त्यानंतर मग मी इथं व्यवस्थित गोळा तयार करून घेते. त्याच्यावाला आपला पोळीचा गोळा असतो तसा करायचा. त्याच्यापेक्षा थोडा कडक पण ठेवला तरी चालेल. आणि नंतर मग त्याला तेल लावून चांगलं मळून घ्यायचे. परत मळून घेतल्यावर मग त्याला मी 15 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असाल तर माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी 15 मिनटं ठेवल्यावर त्यानंतर मी घेतलंय आणि मग बनवायला घेते. ते आपण घडीची बट्टी बनवणार आहोत. त्यासाठी मी व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे आणि तेल लावून त्याला आपली पोळी, पातळ पोळी करायची पूर्ण. त्याला जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची, तेव्हा घडी छान पडते त्याची. आणि व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही किती बारीक केलेली मी. त्याच्यानुसार मग वरून त्याला तेल लावून घ्यायचे. तेल लावून मग त्याला चारी बाजूने असं फोल्ड करून घ्यायचे. प्रेस करायचं नाही, इजी ठेवायचं. प्रेस केल्यामुळे घडी पडत नाही. हलक्या हाताने थोडं हे करायचं आणि नंतर मग बघा असं पूर्ण घडी करून घ्यायची त्याचीवाली. आणि आपण मोदक सारखं चारी बाजूने असं कड्या त्याच्या बंद करून घ्यायच्या पहिले आणि नंतर मग एकदम व्यवस्थित गोळा तयार करून तो गोळा तिथंच पूर्ण फिट करायचा. बघू शकता तुम्ही खूप छान बट्टी बनलेली आहे. असं केल्याने व्यवस्थित बनते. मी इथं 2 प्रकारची बट्टी बनवून दाखवली, एक घडीची आणि एक बिना घडीची पण दाखवली आहे. तुम्हाला जर वाटलं घडीची नाही जमत आहे तर इडली पात्रामध्ये तुम्ही डायरेक्ट गोळे तोडून व्यवस्थित करून पण ठेवू शकता, तसं पण जमते. आणि दुसरी एक मी करून दाखवली आहे. आता ही पण मी सेम तसेच घडीचीच बनवलेली आहे. बघा तुम्ही 2 बट्ट्यांमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल कशी बनवायची. असं मोदक सारखंच करायचे. याला पण चारी बाजूने असं गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण पुरणाच्या गोळा जसा भरतो त्या टाईपमध्ये भरायचा आहे, म्हणजे व्यवस्थित बनते. मध्ये फिट्ट राहते आतून. त्यानंतर मग इथं मी तिसरी जे बनवणार आहे ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे दाखवते. ती पण मी इथं लाटून घेणार आहे. छोटासा गोळा करून जाडसर लाटून घ्यायची आणि मोदक सारखी बनवायची तिला. त्यानंतर मग आपण त्याला पूर्ण व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे, म्हणजे मग ती बनते. पण जेवढी घडीची बट्टीला कुरकुरीतपणा येतो तेवढा तिला येत नाही. त्यानंतर मग मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या स्टीलची चाळणी घेतलेली, तिला तेल लावून घेते. तेल लावल्यानंतर मग मी त्याच्यावर सगळ्या आता एक एक करून बट्टी रचून घेणार आहे. सगळ्या बट्ट्या जेवढ्या बसतील तेवढ्या, कारण की वापतात ते व्यवस्थित. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये पण वापरून घेणार त्याला तरी चालतंय, किंवा तुमच्याकडे दुसरं काय असेल त्याच्यात वापरू शकता तुम्ही. मी इथं बघा असं गरम पाणी करून घेतलेलं आहे पूर्ण. उकड आल्यावर मग मी इथं चाळणी ठेवून त्याच्यावर झाकून घेतलेलं आहे. झाकण झाकल्यानंतर मग मी इथं 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर वाफवून घेणार आहे. 15-20 मिनिटं झाल्यावर त्याला चेक करून घ्यायचं आपण सुरीने किंवा आपल्या बोटाने चेक करून बघायचं. बोटाला जर चिटकली तर मग ती वाफलेली नसते, बिना चिटकायची असेल तर वाफलेली असते. आणि सुरी पण आतून गेल्यावर प्लेन सुरी आली तर ठीक आहे, भरलेली जर राहिली तर मग परत थोडा वेळ वाफू द्यायचं त्याला. त्यानंतर मी 2 भागामध्ये करून घेतलेलं आहे त्याला, कारण की वाफ निघेल तेव्हा लवकर थंड होईल. आणि एकाकडे मी तेल तापवायला ठेवून दिलेलं आहे. हे बघा असं चारी बाजूने कड्या सुटलेल्या आहेत त्याला. तेलात तापल्यावर लक्षात येईलच आपल्यांना. 4 याच्याने कापून घेतलेले आहेत मी दोघांकडे.
आणि हे जी बट्टी कापणार आहे ही लहान मुलांना पण आवडेल असं टोस्ट आकारमध्ये दिलेली कापलेली आहे, तर मुलं खूप आवडीने खातात. हे बघू शकता तुम्ही. आणि आता श्रावणमध्ये आपल्याला उपवास सोडायला सोमवारी तर बनवायला काहीच हरकत नाही आहे, कारण की एवढी वेळ पण लागत नाही, लवकर बनतात. हे बघा मी दोघं बनवून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर मी तो वरण बनवते, त्याच्यासोबत वरण लागेल म्हणून. वरणसाठी मी इथं 1 कप डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी 5 कप पाणी घेतलेलं आहे, तेव्हा मग ते व्यवस्थित शिजतं. उकड आली का धुवून टाकून दिलेलं आहे मी त्यामध्ये डाळ. आणि डाळ टाकल्यानंतर मग मी इथं अर्धी चम्मच हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल टाकल्याने व्यवस्थित शिजते ती, पाणी पण बाहेर निघत नाही. आणि 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी. 4 शिट्ट्या काढल्यावर हे बघा डाळ खूप छान शिजलेली आहे. त्याच्यात मी आता एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. गरम पाणी टाकून आपल्याला पाहिजे तेवढी पातळ आणि जाडसर ठेवायची असेल तर जाडसर ठेवायची. नंतर मग मी इथं कढई घेतलेली, कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. 2 पडी तेल घेतलेलं आहे, म्हणजे पोहे खायचे आपले 4 पडी. आणि त्यानंतर मग मी इथं जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यानंतर मग मिरची आणि टमाटे टाकून त्याला व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी डाळ टाकलेली आहे. डाळ टाकल्यावर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि बघू शकता तुम्ही तूप टाकून खूप छान लागतात ते. हे बघा असं तूप टाकून घ्यायचं, त्यासोबत मी मिरची तळून घेतलेली आहे. मिरची चवीला पण चांगली असते. आणि तोपर्यंत चला मग करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक, कमेंट, शेअर करा.